नमस्कार. आज आपण एक अशा विषयाच्या मुळाशी जाणार आहोत, जो मानवी भावनांच्या एका खूप नाजूक आणि तितक्याच गुंतागुंतीच्या वळणावर प्रकाश टाकतो. नक्कीच. आज आपल्याकडे जो स्रोत आहे, तो म्हणजे मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड, वि. स. खांडेकर यांची अत्यंत गाजलेली कादंबरी अमृतवेल. आणि आज आपण या कादंबरीची पाने खऱ्या अर्थाने उलगडणार आहोत. हो. आणि आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात करताना मला एक गोष्ट स्पष्ट करायला आवडेल. हां, सांगा ना. एखाद्याला साहजिकच प्रश्न पडू शकतो की आपण आज एका कादंबरीवर का बोलत आहोत. तर या विश्लेषणाचे मुख्य उद्दिष्ट केवळ एक रंजक कथा सांगणे हे अजिबात नाहीये. अगदी बरोबर. आपल्याला या स्रोतातून मानवी नात्यांमधील एक अत्यंत ज्वलंत विषय समजून घ्यायचा आहे, आणि तो म्हणजे भावनिक अवलंबित्व विरुद्ध वैयक्तिक स्वातंत्र्य. हो, हा असा विषय आहे ज्याचा सामना म्हणजे आपण सगळेच कधी ना कधी करत असतो. अगदी. हा विषय खरोखरच खूप व्यापक आहे. आणि यातली सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की ही कथा केवळ दोन व्यक्तींची किंवा त्यांच्या प्रेमापुरती मर्यादित नाहीये. जर आपण याला मानवी मानसिकतेच्या एका मोठ्या चित्राशी जोडले तर आपल्या लक्षात येईल की हा मानवी स्वभावातील दोन अत्यंत टोकांच्या प्रवृत्तींचा संघर्ष आहे. टोकांच्या प्रवृत्तींचा म्हणजे नेमका कसा? म्हणजे बघा, एका बाजूला आहे तो अत्यंत कठोर आदर्शवाद आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्या अथांग आणि उत्कट भावना. जेव्हा बुद्धी आणि भावना किंवा नियम आणि प्रेम एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा मानवी मनाची कशी घुसमट होते हे या विश्लेषणातून अतिशय उत्तमरित्या समोर येते. खरंय. आता या कथेच्या मुख्य गाभ्याकडे जाण्यापूर्वी मला वाटतं आपण अमृतवेल या शीर्षकाचा अर्थ समजावून घेणं खूप गरजेचं आहे. हो, ते खूप महत्वाचे आहे. कारण या नावामध्येच कथेचा पूर्ण आत्मा दडलेला आहे. अमृतवेल या शब्दाचा नुसता विचार केला तरी डोळ्यांसमोर काय येते? एक अत्यंत नाजूक, सुंदर आणि हिरवीगार वेल. अगदी हिरवीगार पण या वेलीची एक मोठी शोकांतिका असते. ती कितीही सुंदर असली तरी तिचं स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व नसते. ती स्वतःच्या आधारावर जमिनीवर ताठ उभी राहू शकत नाही. हो, तिला वाढण्यासाठी आधाराची गरज असतेच. हो, तिला वाढण्यासाठी, वर जाण्यासाठी आणि साधे जिवंत राहण्यासाठी दुसऱ्या एखाद्या भक्कम झाडाचा शोध घ्यावाच लागतो. या एका प्रतीकातून लेखकाने मानवी नात्यांमधील भावनिक अवलंबित्वावर अगदी अचूक बोट ठेवले आहे. आणि याच वेलीचा आधार बनणारा जो नायक आहे तो म्हणजे देवदत्त. देवदत्त. हो. देवदत्त हे पात्र समजून घेणं या कथेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. तो एक अतिशय सुशिक्षित, विचारशील आणि अत्यंत आदर्शवादी माणूस आहे. तो जीवनाकडे पाहताना भावनांचा चष्मा कधीच वापरत नाही. बापरे, म्हणजे एकदम प्रॅक्टिकल. हो, त्याच्यासाठी जग हे तत्वज्ञान आणि नैतिकतेच्या नियमांवर चालते. त्याच्या मते माणसाने जीवनात नेहमी आदर्श, नीती आणि संयम यांचे कठोरपणे पालन करायला हवे. भावनांच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेणे त्याला केवळ चुकीचेच नाही तर एक प्रकारचा कमकुवतपणा वाटतो. त्याच्या आयुष्यात संयम हा त्याचा स्थायी भाव आहे. पण एक मिनिट, हे थोडे अमानवीय नाही का वाटत? म्हणजे एखादी व्यक्ती स्वतःच्या नैसर्गिक भावनांना इतके कसे काय मारू शकते? माणसाने केवळ नियमांच्या चौकटीत जगणे हे यंत्रासारखे जगणे झाले ना? हाच तर या पात्राचा सर्वात मोठा विरोधाभास आहे. बघा, देवदत्त वाईट माणूस नाहीये. पण अनेकदा अत्यंत आदर्शवादी लोक भावनिक जवळीक साधायला घाबरतात. त्यांना वाटते की जर ते भावनांच्या प्रवाहात वाहून गेले तर त्यांचं स्वतःच्या आयुष्यावरील नियंत्रण सुटेल. अच्छा, म्हणजे तो स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी बरोबर. देवदत्ताचा हा संयम म्हणजे एक प्रकारची बचावात्मक भिंत आहे. त्याला वाटते की भावना माणसाला दुबळे बनवतात, त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात. त्यामुळे तो स्वतःला आणि इतरांनाही एका ठराविक अंतरावर ठेवणे पसंत करतो. तो केवळ प्रॅक्टिकल नाहीये, तर तो तत्वांसाठी स्वतःच्या भावनांचा बळी देणारा एक कठोर तत्वज्ञानी आहे. आता विचार करा, अशा या भावनाशून्य एखाद्या भक्कम खडकासारख्या माणसाच्या आयुष्यात जेव्हा एखादी पाळण्याची लाट येते तेव्हा काय होत असेल? नक्कीच. आणि ही लाट म्हणजे कथेतील दुसरे महत्वाचे पात्र, नंदा. हो, नंदा. आपण आत्तापर्यंत देवदत्ताचा तो कठोर स्वभाव पाहिला, पण नंदा ही त्याच्या अगदी विरुद्ध ध्रुवावर उभी असलेली मुलगी आहे. ती अत्यंत भावनाप्रधान, संवेदनशील आणि निखळ प्रेम करणारी आहे. जेव्हा ती देवदत्ताच्या संपर्कात येते तेव्हा ती त्याच्या या गंभीर आणि आदर्शवादी व्यक्तिमत्वाने प्रचंड प्रभावित होते.
आणि हे मानसशास्त्रीय दृष्ट्या खूप अचूक आहे. अनेकदा जे लोक अतिशय प्रेमळ आणि देणाऱ्या स्वभावाचे असतात ते अशा लोकांकडे आकर्षित होतात जे भावनिकदृष्ट्या थोडे अलिप्त किंवा स्थिर वाटतात. खरे, विरुद्ध स्वभाव एकमेकांकडे ओढले जातात असं म्हणतात. अगदी. नंदाला देवदत्ताचा तो भक्कमपणा, त्याचे ते तत्वनिष्ठ राहणे खूप सुरक्षित वाटते. हळूहळू तिच्या मनात देवदत्तबद्दल अत्यंत गाढ प्रेम निर्माण होते. पण हे प्रेम साधेसुधे नसते. म्हणजे ती पूर्णपणे गुंते. हो, तिच्यासाठी देवदत्त हा केवळ एक व्यक्ती राहत नाही, तर तो तिच्या संपूर्ण जीवनाचा, तिच्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू बनतो. आजच्या आधुनिक भाषेत सांगायचे तर देवदत्त म्हणजे इमोशनली अनअवेलेबल आणि नंदा म्हणजे ओव्हर अटॅच्ड किंवा अँक्शियसली अटॅच्ड व्यक्तिमत्व. अगदी चपखल शब्द वापरलात. हां, तर आजच्या पिढीचाही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ना. नंदाच्या आयुष्यातील प्रत्येक विचार, प्रत्येक कृती ही देवदत्तभोवतीच फिरू लागते. आणि इथेच आपल्याला तो मोठा वैचारिक आणि मानसिक विरोधाभास पाहायला मिळतो. एका बाजूला देवदत्त आहे, जो कोणावरही अजिबात अवलंबून न राहणारा आणि स्वतःचे स्वातंत्र्य प्राणापलीकडे जपणारा माणूस आहे. आणि दुसऱ्या बाजूला नंदा आहे, जिचे संपूर्ण आयुष्य आता देवदत्तच्या अस्तित्वावर विसंबून आहे. प्रेमाकडे पाहण्याचा या दोघांचा दृष्टिकोन उत्तर आणि दक्षिण ध्रुवा इतका वेगळा आहे. बरोबर. नंदासाठी प्रेम म्हणजे स्वतःला पूर्णपणे पुसून टाकून सर्वस्व अर्पण करणे आहे. पण देवदत्त प्रेमाकडेही एका वेगळ्याच कोरड्या नजरेने पाहतो. माणसाने कोणावरही इतकी अवलंबून राहू नये की त्याचे स्वतःचे व्यक्तिमत्वच उरणार नाही, असं त्याचे अत्यंत ठाम मत असते. हा विचार खरोखरच खूप अस्वस्थ करणारा आहे. कारण जशी जशी कथा पुढे जाते तसतशी नंदाची अवस्था हुबेहूब त्या अमृतवेलीसारखी होऊ लागते. हो, ती अगदी तशीच बनते. तिचे देवदत्तवरचे प्रेम दिवसेंदिवस इतके वाढत जाते की ती पूर्णपणे त्याच्या आधारावर जगू लागते. लेखकाने अमृतवेल या प्रतीकाचा इथे जो चपखल वापर केला आहे तो थक्क करणारा आहे. जशी ती वेल स्वतःच्या वाढीसाठी झाडाला घट्ट बिलगून राहते आणि झाडाच्या फांद्यांवरूनच सूर्याचा प्रकाश शोधते, तसंच नंदाचं भावनिक विश्व देवदत्ताला बिलगून राहते. देवदत्तशिवाय तिला तिचे स्वतःचे जीवन अगदी अपूर्ण आणि अर्थहीन वाटू लागते. पण याचा परिणाम देवदत्तावर काय होतो याकडे लक्ष देणं अधिक महत्वाचं आहे. नंदाच्या या पूर्णपणे अवलंबून राहण्यामुळे देवदत्त सुखावत नाही. तो घाबरत असेल. अगदी. तो आतून अत्यंत अस्वस्थ होतो. त्याच्या मनात एक प्रचंड मोठा अंतर्गत संघर्ष सुरू होतो. त्याला नंदाचं प्रेम समजतं, तिच्या निरागस भावनांची त्याला जाणीवही असते, पण त्याला या सगळ्यात एका अदृश्य साखळीची भीती वाटत असते. स्वातंत्र्याला बाधा येईल अशी भीती. हो, जर त्याने तिचं हे प्रेम स्वीकारलं तर ती पूर्णपणे त्याच्यावर विसंबून राहील आणि स्वतःचे अस्तित्व गमावून बसेल, अशी त्याला काळजी वाटते. प्रेमामुळे माणसाचे स्वातंत्र्य कधीही नष्ट होऊ नये ही त्याची धारणा त्याच्यासाठी सर्वस्व असते. म्हणजे देवदत्ताचा मूळ हेतू वाईट नाहीये. नाही, अजिबात नाही. त्याला नंदाचं नुकसान करायचं नाहीये, तर त्याला तिला वाचवायचे आहे. त्याला असे वाटते की हे जे अति अवलंबित्व आहे ते तिच्यासाठी आणि त्याच्यासाठीही खूप धोकादायक ठरू शकते. पण मग यासाठी तो जो मार्ग निवडतो तो योग्य आहे का? तिथेच तर सगळी अडचण निर्माण होते. त्याचा हेतू जरी शुद्ध असला तरी त्याचा मार्ग अत्यंत चुकीचा आणि भावनाशून्य ठरतो. त्याच्या मनात दोन मूल्यांचा एक तीव्र संघर्ष उभा राहतो. एका बाजूला नंदाबद्दल वाटणारी प्रचंड आपुलकी आणि करुणा आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याचे स्वतःचे ते कठोर आदर्श आणि नैतिक तत्वे आहेत. या द्वंद्वात तो स्वतःच्या आदर्शांची निवड करतो. आणि इथून पुढे कथेला असा काही वेग मिळतो आणि ती इतकी हृदयद्रावक होते की वाचणाऱ्याचं मन शून्य होते. हो, पुढचा भाग खूपच भावनिक आहे. स्वतःचे ते तत्वज्ञानाचे आदर्श जपण्यासाठी आणि नंदाला तिच्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी देवदत्त एक अत्यंत कठोर निर्णय घेतो. तो नंदापासून जाणीवपूर्वक दूर जाऊ लागतो. तिच्यात आणि स्वतःमध्ये एक भावनिक भिंत उभी करतो. त्याला वाटते की असे वागल्याने नंदा त्याच्या आधाराशिवाय राहायला शिकेल, ती स्वतःच्या पायावर उभी राहील. पण देवदत्तचा हा अत्यंत कोरडा आणि तात्विक दृष्टिकोन नंदाला अजिबात समजत नाही. आणि हे अतिशय स्वाभाविक आहे, कारण नंदाने स्वतःला आधीच एक अमृतवेल मांडले आहे. जेव्हा आधार देणारे भक्कम झाडच वेलीला स्वतःपासून दूर लोटण्याचा, झटकून टाकण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्या वेलीची जी अवस्था होईल तीच अवस्था नंदाची होते. खरे, ती कोलमडून पडते. देवदत्त मानवी भावनांना एका गणिताच्या सूत्रासारखे सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला वाटते की त्याने आधार काढला की वेल आपोआप ताट उभी राहील, पण वास्तवात तसे होत नाही. वेल जमिनीवर कोसळते, तडफडते. मानवी भावना आणि कोरड्या आदर्श यांच्यात किती मोठा आणि कधीही न मिटणारा संघर्ष असतो हे आपल्याला यातून स्पष्ट दिसते.
नंदाला प्रचंड मानसिक वेदना होतात आणि ती अक्षरशः कोलमडून पडते. इथे कथेतला तणाव अगदी शिगेला पोचतो. एक अशी वेळ येते जिथे नंदा देवदत्त शिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाहीये. तिचे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाल्यासारखे तिला वाटते. अगदी. आणि दुसरीकडे देवदत्त स्वतःच्याच नियमांच्या आदर्शांच्या जाळ्यात इतका वाईट रीतीने अडकला आहे की त्याला बाहेर कसे पडावे हे समजत नाही. त्याला आतून कुठेतरी वाटत असते की त्याने नंदाचं प्रेम स्वीकारावे, तिला आधार द्यावा, पण लगेच त्याचा तो तत्वनिष्ठ स्वभाव आणि स्वातंत्र्याच्या कल्पना त्याला थांबवतात. हो, त्याच्या डोक्यात सतत ते नियम सुरू असतात. ही जी दोघांचीही ओढाताण आहे ती कोणत्याही संवेदनशील माणसाला खूप अस्वस्थ करते. पण याच टप्प्यावर देवदत्ताच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जिथे त्याच्या डोळ्यांवरची पट्टी अचानक दूर होते. तो आहा मोमेंट. हो, तोच. तोपर्यंत केवळ पुस्तकी ज्ञानावर आणि कोरड्या तत्वज्ञानावर जगणारा देवदत्तला सत्याचा आणि वास्तवाचा एक खूप मोठा साक्षात्कार होतो. तो नंदाची ती तडफड पाहतो, तिचे ते निस्वार्थ पण वेदनेने भरलेलं प्रेम पाहतो. आणि तेव्हा त्याला हे उमगते की मानवी जीवन हे केवळ शुष्क आदर्शांवर आणि कठोर नियमांवर चालू शकत नाही. हे खरोखरच खूप मोठे आणि विचार बदलणारे वळण आहे. म्हणजे जो माणूस आजवर फक्त बुद्धीच्या जोरावर जगत होता त्याला शेवटी हे समजतंच की मानवी भावना, प्रेम, करुणा आणि आपुलकी या गोष्टी आदर्शांइतक्याच किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वाच्या आहेत. अगदी बरोबर. आपले जे कठोर आदर्श आहेत, ज्यांचा आपल्याला इतकं प्रचंड अभिमान होता, तेच आदर्श आज एका निष्पाप जीवाच्या, नंदाच्या दुःखाला आणि तिच्या अफाट वेदनांना कारणीभूत ठरत आहेत. ही जाणीव देवदत्ताच्या संपूर्ण वैचारिक भूमिकेला मुळासकट हादरवून सोडते. होय, त्याच्या आदर्शांचा आणि त्या कोरड्या तत्वज्ञानाचा इथे अक्षरशः पराभव होतो आणि शेवटी मानवी भावनांचा विजय होतो असे आपण नक्कीच म्हणू शकतो. देवदत्ताला हे समजते की माणसाने तत्वे माणसांसाठी बनवली आहेत, माणसाने तत्वांसाठी स्वतःचा बळी देण्याची गरज नाही. पण यातून जो अंतिम संदेश आपल्याला मिळतो तो अतिशय गंभीर आणि विचारप्रवर्तक आहे. देवदत्ताच्या या प्रवासातून आपल्याला हे समजते की मानवी नात्यांमध्ये कोणतीही टोकाची भूमिका घेणे नेहमीच चुकीचे असते. बॅलन्स हवा ना नात्यात. अगदी. पूर्ण स्वातंत्र्य म्हणजे मला कोणाचीच गरज नाही किंवा मी कोणाशीही भावनिकदृष्ट्या जोडला जाणार नाही, हा विचार जसा माणसाला एकटे पाडतो, तसेच पूर्ण अवलंबित्व म्हणजे दुसऱ्या व्यक्तीशिवाय मी जगूच शकत नाही हे देखील तितकेच चुकीचे आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी घातक असते. अगदी सोप्या आणि रोजच्या व्यवहाराच्या भाषेत सांगायचं तर दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन असणं अत्यंत आवश्यक आहे. अमृतवेलीचं वास्तव हेच आहे. हो. नंदाचं प्रेम त्या अमृतवेलीसारखे नक्कीच खूप सुंदर, निर्माळ, निखळ आहे. तिची ती समर्पण वृत्ती खूप मोठी आहे. पण जेव्हा ते अति होते, जेव्हा ते प्रेमापायी आपले स्वतःचे अस्तित्वच पुसून टाकते, तेव्हा ते घातक ठरते. खरे. प्रेम हे जगण्याचं बळ वाढवणारे असलं पाहिजे, जगणे थांबवणारे नाही. या विश्लेषणाचा सर्वात मोठा फायदा हाच आहे की आपण याला आपल्या रोजच्या जीवनाशी जोडू शकतो. आजचा काळ खूप वेगळा आहे, पण आजचा माणूसही प्रेम, आदर्श आणि वास्तव यांच्यात असाच गोंधळलेला असतो. हो, आजही तेच सुरू आहे. आपण अनेकदा नात्यांमध्ये स्वतःला पूर्णपणे हरवून बसतो आणि समोरच्यावर इतके अवलंबून राहतो की तो नसेल तर आपलं जगच थांबेल असे वाटू लागते. किंवा मग दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याच्या आणि स्पेसच्या नावाखाली आपण इतके कोरडे आणि अलिप्त होतो की नात्यातील तो नैसर्गिक ओलावाच नष्ट होतो. नात्यांमध्ये स्वतःचे अस्तित्व न हरवता दुसऱ्याला खंबीर साथ देणे आणि कोणाच्या तरी स्वातंत्र्यावर घाला न घालता एकमेकांचा आधार बनणे हेच या कथेचे सर्वात मोठे फलित आहे. हे अतिशय सुंदररीते मांडलेत तुम्ही. देवदत्ताचा तो टोकाचा आदर्शवाद आणि नंदाचं ते अथांग भावनिक प्रेम यांच्यातील संघर्षातून वि. स. खांडेकर यांनी मानवी नात्यांचे जे सूक्ष्म, सखोल आणि अत्यंत वास्तववादी चित्रण केले आहे, ते खरोखरच नात्यांबद्दलचा आणि प्रेमाबद्दलचा आपला दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकणारे आहे. नक्कीच. एका चांगल्या साहित्याची ताकद हीच असते की ते तुम्हाला तुमच्याच आयुष्यातील प्रश्नांची उत्तरे शोधायला लावते. हे अगदी खरे आहे. पण ही चर्चा संपवण्यापूर्वी याच कथेतून निर्माण होणारा एक नवा आणि थोडासा वेगळा विचार करायला लावणारा मुद्दा मला इथे मांडावासा वाटतो. नक्की सांगा, कोणता विचार? आपण आत्तापर्यंत पाहिले की नंदाचे देवदत्तावर पूर्णपणे विसंबून राहणे कसे धोकादायक होते आणि देवदत्ताचा टोकाचा आदर्शवादही शेवटी कसा दुःखालाच कारणीभूत ठरला. पण जर आपण खऱ्या अर्थाने निसर्गाचा नियम पाहिला तर निसर्गात अनेक गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. जेव्हा एखादी वेल एखाद्या झाडाला पूर्णपणे विळखा घालते आणि त्याच्या आधाराने वाढते,
तेव्हा काही काळानंतर त्या वेलीला झाडापासून वेगळे करणे जवळजवळ अशक्य होते. हो, ती त्या झाडाचाच एक भाग होऊन जाते. अगदी. आणि समजा स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण तसा प्रयत्न केलाच तर केवळ वेलच तुटून पडत नाही, तर त्या झाडालाही इजा होतेच. त्याच्याही फांद्या दुखावल्या जातात, त्याची साल सोलवटून निघते. खरंय. मग आजच्या या आधुनिक नात्यांमध्ये परिपूर्ण स्वातंत्र्य आणि परिपूर्ण संतुलन शोधण्याच्या अट्टाहासात आपण एकमेकांचा नैसर्गिक आधार घेण्यालाच कुठेतरी धोकादायक अवलंबित्व तर मानत नाहीये ना? वाह, हा खरोखरच खूप खोल आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपण स्वातंत्र्याच्या अट्टाहासापायी आणि कोणावरही अवलंबून न राहण्याच्या शर्यतीत नात्यातील नैसर्गिक ओढ, एकमेकांची गरज आणि तो सुंदर विश्वास हरवून तर बसत नाही ना? यावर प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा. मानवी नाते हे केवळ गणित नाही, ती एक जिवंत प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. तर याच अत्यंत सकारात्मक आणि विचारप्रवर्तक प्रश्नासोबत आपण आजच्या या सखोल चर्चेची इथे सांगता करूया. या स्रोतातील विचारांनी नक्कीच आपल्याला आपल्याच नात्यांकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी दिली असेल अशी आशा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि माहितीपूर्ण विषयासोबत. तोपर्यंत या प्रश्नावर विचार करत रहा.